नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण फक्त 15 मिनिटात बनवणार आहोत झटपट झणझणीत मिसळ पाव। वेळ कमी असला तरी चवीत अजिबात तडजोड नाही। या मिसळीचा रस्सा इतका खमंग, मसालेदार आणि चविष्ट होतो की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल। घरातल्या साध्या साहित्यापासून अगदी हॉटेलसारखी चव आपण मिळवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। पाव किलो आपण इथं मोडाची मटकी घेतलेली आहे। त्याचबरोबर मसाले पाहूया। 1 मूठ कोथिंबीर, 1 मिडियम साईजचा कांदा, 1 मिडियम साईजचा टोमॅटो, 1 वाटी ओलं खोबरं, छोटी वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे। 10 ते 15 लसूण पाकळ्या घ्यायच्यात। अर्धा इंच आलं घेऊया। आल्याचा तुकडा अर्धा इंच घ्यायचा आहे आपल्याला। आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। पहा, मिरच्या तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्हाला किती हवं नको त्याप्रमाणे घ्या। गरम मसाल्यामध्ये 1 चमचा धणे, 4 ते 5 लवंग, 2 ते 3 दालचिनी, 2 सुक्या लाल मिरच्या आणि 4 मिरीदाणे, अर्धा चमचा जिरं आणि एवढ्यावरती आज आपण मिसळ बनवणार आहोत। झणझणीत चवीची ही मिसळ होते। कोणतेही एक्स्ट्राचे मसाले आपल्याला घालायचे नाही आहेत। थोडेफार मसाले वापरून आणि छान साध्या सोप्या पद्धतीने ही आपण मिसळ बनवत आहोत। ओल्या खोबऱ्यामध्ये जेव्हा आपण ही मिसळ बनवतो तेव्हा मिसळीचा रस्सा घट्टसर तर होतोच, पण चवीला फार छान होतो। आता हे सगळे मसाले आपल्याला थोड्या 1 चमचा तेलावरती भाजून घ्यायचे आहेत। सुरुवातीला खोबरं छान खरपूस भाजून घ्या। खोबरं लालसर भाजत आलं की त्याच्यामध्ये कांदा घेऊया। मिडियम साईजचा 1 कांदा छोटासा घेतलेला आहे मी, कारण खोबऱ्यामुळे आपल्या मिसळीला छान घट्टसरपणा येतो। त्याच्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडंसं इथं कमी ठेवायचं। कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं हे मसाले घेऊया। 1 चमचा तेलावरती हे मिडियम गॅसवरती हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। खमंग खरपूस हे मसाले भाजून झाले की त्याच्यामध्ये खडे मसाले घेऊया। खड्या मसाल्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरं, 2 सुक्या लाल मिरच्या, 2 ते 3 दालचिनी, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरीदाणे घ्यायचे आणि छान खमंग हा मसाला पूर्ण परतून झाला की त्याच्यामध्ये 1 मिडियम साईजचा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे मी आणि हा टोमॅटोही आपण या मसाल्यामध्ये चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया। 5 ते 6 मिनिटासाठी हे सगळे मसाले अगदी खमंग आपल्याला परतून घ्यायचे आणि प्लेटमध्ये काढून घेऊया। मसाले थंड झाले की आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण छान असे हे मसाले थंड झाले की मिक्सरला लावून घ्यायचे। मिक्सरमध्ये मसाले घ्यायचे, थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे। जेवढी होईल तेवढी बारीक पेस्ट करून घ्या, म्हणजे आपली जो मिसळीचा कट आहे किंवा रस्सा आहे तो फार छान अगदी घट्टसर दाटसर तर होतोच, पण चवीलाही छान होतो। 1 पळी अर्धा पळी तेलावरती आपल्याला ही मटकी भाजून घ्यायची आहे। जेव्हा तुम्ही अशी मटकी भाजून घेता तेव्हा ह्या मटकीची मिसळ किंवा तो जो मिसळीसाठी आपण रस्सा बनवणार आहोत चवीचा फार सुंदर होतो। 1-2 पळ्या तेल मी इथं घेतलेलं आहे। मिसळ म्हटलं की थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवा। जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी केली, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतली आणि हे जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते वाटण आपण या तेलामध्ये घेऊया। खमंग खरपूस आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। पूर्ण वाटणाचं तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेऊया। 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिसळ मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर याच्यामध्ये घेतलेली आहे। मिसळ मसाला ऑप्शनल आहे, माझ्या घरामध्ये होता तो मी 1 चमचा घेतलेला आहे। तुम्ही जरी नाही घेतला तरीही फक्त कांदा लसूण मसाल्यावरती ही मिसळ फार छान होते। आता पूर्ण हे सगळे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला आणि याच्यामध्ये भाजलेली मटकी जी आहे आपण ती मटकी घेऊया। लक्षात ठेवा, मटकी थोडीशी भाजून घ्या आणि मटकी जेव्हा तुम्ही तेलावरती हलकीशी भाजून घेता तेव्हा तुम्ही या मिसळीची चव कशी होते ती मला कमेंटमध्ये सांगा। भाजलेली मटकी घेतली, चवीनुसार मीठ घेतलं आणि पुन्हा एकदा ही मटकी मसाल्यामध्ये छान परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटासाठी ही मटकी मसाल्यामध्ये छान परतली की होणारा जो मिसळीचा कट आहे त्याला चव फार छान येते आणि या मटकीची पूर्णपणे जो अर्क आहे तो आपल्या मिसळीच्या रश्श्यामध्ये उतरतो।
इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला जेवढं हवं तेवढं गरम पाणी घ्या. लक्षात ठेवा, मिसळीचा जो हा कट आहे किंवा मिसळीचा रस्सा आहे तो पातळ असतो, घट्टसर रस्सा नसतो. अगदी जास्ती पातळ नाही, जास्ती घट्ट नाही, मिडियम असतो. तरीही हा रस्सा जर तुम्ही पातळ ठेवलात तरी मिसळीबरोबर हा रस्सा चवीला फार छान लागतो. तर इथं पहा, मला हवं तेवढं मी याच्यामध्ये पाणी घेतलं आणि आता एक 10 मिनटासाठी मंद गॅसवरती आपल्याला हे उकळून द्यायचं आहे. जसं जसं हे उकळत येणार तसा तसा आपली जी तरी आहे ती तरी वरती येते. तेल छान तर्रीदार हा रस्सा तयार होतो. तेल असं आपल्या मिसळीच्या रश्श्यावरती येतं आणि छान असं तर्रीदार हा मिसळीचा रस्सा तयार होतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं मिसळचा रस्सा बनवून दाखवलेला आहे. याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही उकडलेले बटाटे किंवा अगदी पोहे असाही या मिसळीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. रस्सा तर असा करून घ्या, पण मिसळ बनवताना बटाटा आणि पोह्याचा वापर करा. सुंदर चवीची मिसळ होते. पहा इथं छान असा मिसळीला आपल्या कट आलेला आहे. मिसळ उकळून झालेली आहे. 10 ते 15 मिनटासाठी हा मिसळ रस्सा आपण उकळून घेतला. छान चवीचा हा रस्सा झालेला आहे. सुगंध तर इतका सुटलेला आहे आणि तरीही पहा सुंदर अशी तरी आपल्या या रश्श्याला आलेली आहे. जेवढ्या मिसळीच्या रश्श्याला जेवढा कट येतो मिसळीला तेवढी मिसळ चवीला छान होते. आता आपण सर्व करूया. पाव, पाव, लिंबू, बारीक चिरलेला कांदा, त्याच्यावरती मिसळीचा फरसाणा आणि हा चमचमीत रस्सेदार झणझणीत असा कट आणि अशा पद्धतीने आपली छान अशी साधी सोपी मिसळ तयार झाली आहे. याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे उकडलेले बटाटे, पोहे, अगदी तुम्ही सुकी मटकीसुद्धा याच्यावरती घेऊ शकता आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. धन्यवाद मंडळी.